नमस्कार, महाराष्ट्र टॉप न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. 450 एकरमध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संगीत पारायण सोहळा, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर येथे 15 गुंठ्यामध्ये किचन आहे आणि या किचनमध्ये सकाळी किती वाजल्यापासून स्वयंपाक चालू आहे साहेब? 4 वाजेपासून. आणि आतापर्यंत किती लोकांचा स्वयंपाक तुम्ही केलेला आहे? आतापर्यंत 30,000चा स्वयंपाक झाला. 30,000चा स्वयंपाक. आणि किती वाजेपर्यंत आपली अन्नदान सेवा चालू आहे? अखंड चालू आहे. अखंड म्हणजे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत, 10-11 त्यानंतर वाजेपर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात. तर मित्रांनो बघू शकता 15 गुंठ्यामध्ये हे किचन आहे. आणि यामध्ये आपण काय काय पदार्थ तुम्ही देत आहेत? आता यामध्ये गुळाचा शिरा म्हणजे लापशी, भात, भाजी, सकाळी नाश्त्यासाठी उपमा असं. आणि हे काय? हे भाजीसाठी गिरवी बनवतो. आणि या ठिकाणी सकाळी किती वाजल्यापासून पंक्ती चालू आहेत? सकाळी नाश्त्याच्या पंक्ती 8 वाजेपासून सुरुवात आहे. अंदाजे किती माणसं जेवली असतील? नाश्ता 15,000. तर सकाळपासून अंदाजे 15,000 माणसं जेवली असतात. तुम्ही या मागच्या बाजूला बघू शकता, फार मोठ्या प्रमाणावर पंक्ती चालू आहे. त्या मागच्या बाजूला बघू शकता. आणि खूप मोठं असं किचन आहे, जवळपास 15 गुंठ्यामध्ये किचन आहे. या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चालू आहे. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे अन्नदानाची सुविधा चालू आहे. आणि येथे टोपले उचलण्यासाठी क्रेनचा सुद्धा वापर करण्या सुविधा आहे. या सप्ताह सोहळ्याचं सगळ्यात चॅलेंजिंग काम म्हणजे लोकांना व्यवस्थितरित्या अन्नदान करणे. आणि तुम्ही बघू शकता फार मोठ्या प्रमाणावर येथे पंक्तीचं आयोजन आहे. फार जास्तीत जास्त जेवढ्या पंक्ती करण्यात येतील तेवढं काम चालूच आहे येथे. आणि कंटिन्युअसली लोक जेवत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून जेवणाची पंक्ती चालू आहेत, त्या अजून येथे चालूच आहेत आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. तरी आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना आवाहन करतो की मराठवाड्यातून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावे आणि महाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे आणि इथला महाप्रसादाचा लाभ घ्यावा. हाय हो साहेब. आणि येथे भाकरी आणि चपात्यांची सोय अशी आहे की लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला एक दिवस वाटून दिलेला आहे भाकरीसाठी आणि चपात्यांसाठी. साहेब, कसा होत आहे आपला सोहळा? तिकडं बोला, आपल्याला नाही कसा होत आहे आपला सोहळा? चांगला होत आहे. किती लोक जेवत आहेत रोज अंदाजे? आता काल तर सुरू झाले ना, त्याच्यामुळे काही सांगता येणार तरी नाही. अंदाजे तुमचा अंदाजा, तुम्ही सेवा देताय सकाळपासून इथे? 10-12 हजार जेवतो दिवसभरात का आत्ता बसतो? आत्ता पस्तोर. हा, म्हणजे अजून एक 50,000 लोक जेवतील का? हा, जेवतील. चालते, धन्यवाद. यानंतरचं सूत्रसंचालन आदरणीय निकम मराठी पत्नील औसा तालुक्याचा आव्हान. परत एकदा औसा तालुक्यातील सर्व सरपंचांचे जुन्नर आव्हान.